यानंतर वंचित बहुजन आघाडी या आघाडीचे सहाय्यक संघटक श्री अतुलजी जाधव यांना मी ठीक आहे वंचित बहुजन आघाडी मुंबई संघटक या संघटनेचे श्री गणेशजी जाधव यांना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व उपस्थितांना गणेश जाधवचा सप्रेम जय भीम. सर्व महापुरुषांना तीव्र अभिवादन करून जय शिवराय जय भीमराय सत्यमेव जय पॅनलचे सन्माननीय आमचे मित्र जितेंद्र जाधव, रुस्तमजी रिअल्टीचे सन्माननीय पदाधिकारी, या मंचावर उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनीनं, या ठिकाणी मला 2 शब्द बोलायची मुभा दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी आयोजक बोलत असताना मला असं लक्षात आलं की आनंद तुर्के बोलतो की हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त राकेश मिश्रा करू शकतो. हे ऐकल्यानंतर मलाही धस झालं. इथं बसल्यावर मी विचार करत असतो की जितेंद्र जाधव हे सयाजी यादवचे नातू आहेत. आणि सयाजी यादव कोण आहेत तर ज्यांनी आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटी न्यू या ठिकाणी राखली, न्यू ठेवली, त्यांनी फाउंडर मेंबर ज्याला आपण म्हणतो आजगोळकर गुरुजी यांचे त्यावेळेचे सहकारी होते, त्यावेळेचे ते जनरल सेक्रेटरी होते सोसायटीचे. ह्यांचे नातू आहेत. या नातूंचा स्वतःचा एक बंगला होता या ठिकाणी विसार रस्त्याला. एक अशा बोलायचं हा जो स्लम पट्टा आहे, या स्लम पट्ट्यातून डेव्हलप करत असताना त्यालाही असं त्यावेळेस वाटलं असतं की आपला बंगला असताना आपण त्या बंगल्यात जावं, आपण स्लममध्ये का जावं. परंतु ते कुटुंब संख्येने मोठा असल्यामुळं त्याला तो निर्णय घेता आला नाही. कारण रवींद्र जाधवांचा मोठा मुलगा, सगळे अधिकार त्याच्याकडे होते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी संख्येने मोठं असलेलं कुटुंब एका धाग्यात बांधून ठेवलं व स्वतः इसारेमध्ये आला, त्या प्रत्येकाला न्याय दिला. आणि आता तो बोलतो, मी आता त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस कुठं आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटीची सभा झाली, निवडणूक झाली, त्यावेळेस तू का मारायलाच नाही, तुला तो अधिकार होताच का, तू स्वतः शेअर होल्डर आहेस. तो गणेश मला तिकडे गरज नाही, तिकडे सगळे सेफ आहेत, सगळे बंगल्यात राहणारी माणसं आहेत. परंतु स्लम पट्ट्यामध्ये जे गरीब लोक राहतात त्यांना न्याय कोण देईल. इथलं जे वातावरण पाहतोय मी, अत्यंत गलिच्छाचं वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे. आता एक जण म्हणतो की राकेश मिश्रा या ठिकाणी प्रोजेक्ट करेल. स्वतःची पात्रता नसताना, म्हणजे पात्रता म्हणजे कोणती पात्रता, त्या नेचर 2 मध्ये पात्र होण्याची पात्रता सांगतोय मी. स्वतः पात्र नसताना ह्यांची नावं सांगायची. स्वतः मला तर मी किंग मेकर आहे, पण त्यासाठी स्वतः पहिला त्या घराचं पात्र होणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरे पॅनलवाले म्हणत आहेत की आम्ही पात्र आहोत. मला त्यांची पात्रता माहिती आहे की त्यांचं वय काढलं तर लक्षात येते की तेही खोट्या पद्धतीने पात्र झाले आहेत. तर अशा पद्धतीची माणसं जर का संघटनेवरती असतील आणि जो प्रत्यक्ष बंगल्यातून या स्लममध्ये आलेला मुलगा आहे, ज्याला असं वाटतं की माझ्या बंधूंचं, माझ्या समाजाचं चांगलं भलं व्हावं, तो जर का तो चांगल्याप्रमाणे प्रयत्न करत असेल तर त्याच्यामागे आपण उभं राहायला मला वाटतं सगळ्यात मोठी संधी असते. आपण एकाला संधी दिली तर एसआरएमध्ये एक चांगला नियम सांगतोय. एसआरएच्या माध्यमातून तुम्हाला प्रोजेक्ट पुढे न्यायचा असेल तर एका माणसाला 100% संधी देऊन त्याच्यामागे व्यवस्थित उभं राहिलो आपण, तर तो माणूस ती गाडी व्यवस्थित पुढे घेऊन जाऊ शकतो. पण तो फाटे फोडण्याची जी कामं करतायत याच्यामुळे काय होतंय की फाटे फोडल्यामुळे तो बिल्डर देखील त्याच्यावर स्वतःहून जातो, एसआरएमध्ये देखील ते प्रॉब्लेम तयार होतात आणि नाही त्यांची कामं होणार नाहीत. त्यामुळे जितेंद्र यादव जे काही काम करतायत त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण मी त्याला स्वतः बाळासाहेबांकडून बसलो होतो. बाळासाहेबांनी त्या ठिकाणी तीच गंत व्यक्त केली, अरे प्लॉट आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, आपल्या माणसांचा, आणि नावं कोणाची घेता तुम्ही, हे कोण आहेत मिश्रा वगैरे, कधी आले, ह्यांचा प्लॉटवरती अधिकार काय. त्यांनाही तो प्रश्न पडला. जर का अशा लोकांना जर आपण प्रोत्साहन देत असू आणि इथल्या स्थानिकांवरती आपण अन्याय करत असू तर आपलं काय खरं नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी या 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करता इतकं सांगू शकतो की खरोखर जितेंद्र यादव जे काय कार्य करतोय, खरं मी आता पाहिलं या ठिकाणी त्यांनी अनेक पात्र करून आणलेले आहेत. हे बोलणे इतकं साधं गोष्ट नाही आहे. एसआरएमधून एखाद्या जागेवर पात्र करणं अत्यंत जिकरीचं काम आहे. ते जितेंद्र यादव जिद्दीने करतोय, सगळा वेळ देतोय, ह्याच्यात त्याचं खरं कार्य दिसतंय. तुम्ही देखील त्याच्या मागे ठामपणे उभे राहा आणि त्याच्या हात बळकट करा, जेणेकरून तुम्हाला देखील न्याय देईल. हे बोलून मी थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख ठीक आहे, ते नंतर बोलणार आहेत, त्यांना तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत थांबायचं आहे. बंधूंनो, आमचे अध्यक्ष हे निस्वार्थी, कुणाचाही 1 रुपया न घेता कामकाज करणारे. मध्यंतरी
असे आम्ही कार्यकर्ते पाहिलेले आहेत. आता इलेक्शनचा विषय निघाला म्हणून बोलतोय साहेब. इलेक्शनच्या काळात समोरच्या पार्टीकडून पैसा घेताना पकडलं गेलं आणि बायकांनी चोप दिला. असा माणूस आमचा प्रकल्प पूर्ण करणार आहे. समजलं का? आता मी बोललो ना, प्रकल्प पूर्ण करणार आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. जो इलेक्शनच्या काळात समोरच्या व्यक्तीकडून वोटिंग टाकण्यासाठी पैसा घेतो, माझी माणसं मी फिरवतो आणि मग महिलांच्या हातातून मार खातो, उद्या तो तुमची घरं विकून जाईल. आहे ना? पात्रता चोरतो तो घरं पण चोरायला कमी नाही करणार. तुम्हाला द्यायचेत त्यांची घरं, तुमची घरं त्याच्या स्वाधीन द्यायचेत. ज्यांना द्यायचेत त्यांनी हात वर करा. अरे वा, कुणालाच द्यायची नाही. मग जितू भाऊना कुणाला द्यायची आहेत घरं? ही एकी आहे साहेब. ही आमची संघटना आहे, सत्याच्या बाजूनी काम करणारी. तरी मी वंचित बहुजन आघाडीचे सहाय्यक संघटक अतुलजी जाधव यांना विनंती करीन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना सविनय जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. आज खूप आनंद झाला जिथून आम्हाला वंचित बहुजन आघाडी या संघटनेतर्फे मला आणि गणेश जाधवांना इथे बोलवलं. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की सध्याच्या मुंबईतलीच असलेली परिस्थिती फार भयानक, धोकादायक. आज मुंबईत 1000 प्रकल्प बंद स्वरूपात आहेत. SRAचे प्रोजेक्ट गेले 15 वर्षापासून रखडलेले आहेत. आपला स्वतःचा प्रकल्प आपण गेले 20 ते 30 वर्षापासून बघतोय काय आपल्या लोकांची दैनंदिन अवस्था आहे. आज रुस्तमजी ह्या डेव्हलपरला आपण विकासक म्हणून आणलंय आणि ते 2022ला मला वाटतं त्यांना LOI SRA कडनं प्राप्त झालेला आहे. 2020ला असो, पण त्या प्राप्त परिस्थितीत जर कोण काम करत असेल तर तो फक्त जितू रवींद्र यादव हाच एक व्यक्ती आहे. बंधूंनो, हाच तुम्हाला उद्या वाचवणार आहे. ही आज येणारी काळाची भीती आहे, तुम्ही समजून घ्या. लोक आपल्यावरती टपून बसलेली आहेत. आज हे मिश्रा, मी आणखीन कोणाची नावं घेत नाहीत, आपल्यातलेच गद्दार लोक गेलेत. मी हा शब्द का वापरतो तर तुम्ही समजून घ्या. ज्यांनी बाबासाहेबांच्या नावावरती फक्त आणि फक्त सवलती घेतल्या ते आज जर कोण काम करतोय तर तो जितू यादव काम करतोय. तुम्ही त्याची ताकद आहात. बंधूंनो, येणाऱ्या इलेक्शनला का बोलतोय इलेक्शन ते पण नीट समजून घ्या. यांनी केलेल्या कुरघोड्यांमुळे आताच तुमची विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांनी जी भूमी पवित्र होती त्या भूमीतला भूमिपुत्र जितेंद्र यादव ज्या संघटनेत काम करतोय, ज्याचा चेअरमन आहे, त्याचं चेअरमन पद खायची पण त्या लोकांनी कमी सोडलेली नाहीये. आताच सातत्याने मी जितू बरोबर वारंवार SRA जातोय. धोका कसला आहे तो नीट समजून घ्या. 1998ला सर्वे झाला, 602 लोक तुमच्या आपल्या या विभागाच्या पटावरती होते. आज 602 1998ला होत आहे. 2022ला आपण नवीन सर्वे केला. जितूच्या सहकार्याने नवीन लोकांना समाविष्ट करण्यात आले आणि ते 304 लोक होते. म्हणजे जवळजवळ आपल्या विभागात 906 लोक या पूर्ण विभागात या ॲनेक्शर 2 मध्ये आणण्याची जर कोणाची ताकद होती तर ती जितेंद्र यादवची होती. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. नवीन धोका असा आहे की आत्ता मगाशीच विवेक एक विषय सांगितला, तो म्हणजे असा की 145 लोक जी बाहेरची पात्र होऊन तू आपल्या भूखंडावरती आपला हक्क गाजवणार आहेत, तुम्ही त्यांना कबूल करणार आहात का? मला माझा तुमचा सर्वांना प्रश्न आहे.
मग या सर्वांसाठी तुम्हाला आवाज उठवायचा आहे, कारण आज जरी 130-135 लोक या भूखंडावरती आली तर माझा भूमिपत्र या भूखंडावरनं बाहेर जाईल हे लक्षात घ्या. कारण विकासक फक्त विकासकाची कामं करणार आहे. तो जरी विकासक असला तरी तो धंदा करायला आलाय. तो तुमच्या माझ्यासाठी कुठली बांधिलकी घेऊन आलेला नसतो. बंधूनो, विकासकाला वाईट वाटेल पण त्याला वाईट नाही वाटणार, कारण तो इथे धंदा करतोय. बाजूलाच आंबेडकर कॉलनीच्या बाजूलाच कोकणस्थ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा प्रोजेक्ट झाला. या नव्याने 4 बिल्डिंग, राजरत्न, राजगृह, लुंबिनी अशा विविध बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. जवळजवळ 900 लोकांचं स्थलांतरित प्रकल्प केला आणि तो प्रकल्प एवढ्यासाठी झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू त्या सोसायटीचा चेअरमन होता. कोणाच्या धमक नव्हती की तिथं येऊन खोटी पात्रता दाखवायची, पण आपले त्या 130 लोकांची नावं दिलेली आहेत. मी पुन्हा म्हणता येणार, पण आम्हाला लागलेला डाग आहे हे नीट समजून घेण्याची गरज आहे. कारण या 130-135 लोकांचं जर उद्या स्थलांतरित झालं ना तर तो धोका आहे आपल्यासाठी. उद्या इलेक्शन आलं तर मला आता प्रश्न आहे विकासकाला पण, की ह्या पात्रतेसाठी तुम्ही काय करणार आहात? आज जितूने आवाज उचललाय, जितूने याच्यावरती भांडणं केलेली आहेत, SRA मध्ये त्याने ऑब्जेक्शन्स टाकलेले आहेत. डेव्हलपरला माझं एवढंच सांगणं आहे, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देतो पण खांदा काढून घेऊ नका. दिलेला खांदा जर काढला तर तुमचे पाय देखील राहणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्हाला पण तेवढीच भीती आहे. उद्या जर का परप्रांतीय लोकांनी या जर संस्थेवरती आपलं वर्चस्व राबवलं तर 13(2) हा एक SRAचा सेक्शन प्रकल्प आहे. तर 13(2)च्या अंतर्गत उद्या बिल्डरला पण हे लोक काढायला कमी नाही करणार बंधूंनो. आणि जर बिल्डर निघून गेला तर कोणतरी चोर येऊन नवीन तुमच्या माझ्यावरती राज्य करेल हे लक्षात घ्या. या इच्छा हीच आहे, ही वस्तुस्थिती आहे. या 130 लोकांना या पटावरती आणण्यामागचं कारण काय ते नीट समजून घ्या. बाळासाहेबांनी दिलेला निरोप तुम्हाला देतो. बाळासाहेबांनी खड्या बोलात सांगितलं, माझ्या प्रकल्पामध्ये, माझ्या आंबेडकर रोडच्या प्रकल्पामध्ये माझ्या एकाही बौद्ध समाजावरती, माझ्या मुस्लिम समाजावरती, माझ्या ख्रिश्चन समाजावरती किंवा इथं वस्तीत असलेल्या वंचित समाजावरती जर अन्याय झाला तर तो प्रकल्प होऊन देणार नाही असं घोषित करा. कारण बाळासाहेब म्हणजे आग आहे. ती आग नाही तर तो वाघ आहे. अख्ख्या मुंबईला तालावरती घेतोय, लक्षात घ्या. त्या माणसाने तुमच्या प्रकल्पामध्ये हस्तांतर करण्यामागचं कारण, जितू आणि गणेश जाधव बाळासाहेबांना जाऊन भेटले. ज्यावेळेस बाळासाहेबांनी ते प्रकल्पाच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, बाळासाहेबांनी फक्त एकच वक्तव्य केलं, जो तुमच्या आडवा येईल त्याला आडवा पाडा, पोलिसांबरोबर काय करायचं मी बघतो. हे शब्द बाळासाहेबांनी दिलेला आहे. तुम्हाला पण मी सांगतो, आपला आडवा जर तुम्हाला कोण आडवा आला तर आडवा पाडा. कारण ही बाबासाहेबांची औलाद आहे, अशी थांबणारी घाबरणारी औलाद नाही बंधूंनो. त्यामुळे मी तमाम माझ्या बंधूंना, माझ्या माता भगिनींना, इथे सगळेच माझ्या माता भगिनी आहेत, माझी आत्या आहे, माझी काकू आहे, माझी बरेच मामी आहे माझी, तर सांगायचं तात्पर्य, आम्ही तुमच्या सोबत आहोत. येणाऱ्या लढा द्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एकजुटीनं जितू सोबत तुम्हाला उभं राहून दाखवू. आज तुम्ही सगळ्यांनी हात वर करून जितूचं आज अभिनंदन केलं पाहिजे की जितूने जी कामगिरी केलेली आहे, जितू तुमच्यासाठी जो झडतोय, लगडतोय. SRA मध्ये असा एकही अधिकारी नाही की जितू रवींद्र जाधव याच्या नावाने घाबरत नसेल. बंधूंनो, ही वस्तुस्थिती आहे. परवाच आम्ही जेव्हा SRAच्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो, डेप्युटी कलेक्टरला भेटायला गेलो, तर त्याने हसत उत्तर दिलं, साहेब तुम्ही किती दिवस आमच्यापर्यंत आलो. तर सांगायचं तात्पर्य, बाकीच्यांनी केलेल्या कुरघोड्यांना आज जितू सामोरा जातोय. तुम्ही सोबत राहा, त्याची ताकद व्हा, तो तुमची ताकद पुढे नेईल
आणि तुम्हाला नक्कीच न्याय देईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद जाधव साहेब. एक म्हण आहे, सोनाराने कान टोचले की त्रास होत नाही. आज अतुल जाधव यांनी चांगल्या प्रकारे कान टोचलेले आहेत, तर मला वाटतं कुणाला त्रास झाला का? नाही झाला ना. हेच आम्ही ज्या जितूभाऊ आवर्जून सांगतो, कोण ऐकत नाही, बरोबर ना. जे आज जाधव साहेबांनी सांगितलं तेच जितूभाऊ सांगतो, पण ज्यावेळेस सोनार कान टोचतो तेव्हा त्रास होत नाही. तेव्हा बरं झालं. तरी मी या प्रकल्पाचे जे तुमच्या आमच्यासाठी लढाई देतात, तुमच्या केसेस हाताळतात, ते आमचे लोंढे साहेब यांना विनंती करीन त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. बंधूंनो, तुमची जी पात्रता येते, ॲडव्होकेट प्रमोद लोंढे साहेब यांचं एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करावे. आणखी तुमची जी पात्रता आली आहे त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे यांनी. आणखीन एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. नमस्कार सर्वांना. जय भीम. कोर्टात बोलायला तर मी भरपूर काय काय बोलतो, पण असं कधी मी संभाषण कधी केलेलं आहे. पण फक्त जितूभाऊ बोललेत म्हणून आलेलं आहे. तुमची जी पात्रता आहे त्याच्यासाठी आम्ही गेल्या 4 महिन्यापासून प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नासाठी जितूभाऊ, पूर्ण त्यांची टीम, लताताई या सगळ्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून आजपर्यंत आम्ही 21 जणांची पात्रता आणलेली आहे. अजून काही त्यांच्या पात्रता बाकी आहेत, ते प्रोसेसमध्ये आहेत. परत आता येतात पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही रिमांड बॅकच्या मॅटर पण करणार आहोत. 304 मधले ते ॲडिशनल कलेक्टरकडनं रिमांड बॅक झालेले आहे. त्याच्यावरती पण आम्ही आता प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यामध्ये पण लवकरात लवकर त्याची पात्रता घेऊन येऊ ह्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. राहिली गोष्ट, आता जे इलेक्शन लागलेलं आहे, आपलं आता अपील पेंडिंग आहेत अभिजित पाटलांना यांच्याकडे. त्यांचा अजून निकाल आलेला नाही आहे. त्या निकालानंतर काय जो येईल त्याचा निकाल येईल. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, लिगली ज्या काही त्रुटी असतील काय असेल त्यासाठी मी त्यांच्यासोबत उभं आहे. पण या इलेक्शनसाठी तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहा आणि त्यांना वोट करा, हीच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.